पालघरमध्ये लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। खोटी कागदपत्र दाखवून जमीन हडपल्यावर आता गुन्हा दाखल होतोय। वयोवृद्ध महिलेची जागा हडपणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। आजींच्या इच्छा मरणाच्या मागणीनंतर लोकशाही मदतीला धावून आली आहे। आमदार गावित आणि निकोलेंनी लक्षवेधी देखील मांडली आहे। लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट पालघरमध्ये आपण पाहतोय। खोटी कागदपत्र सादर करून वयोवृद्ध महिलेची जागा हडप करणाऱ्या 5 आरोपींविरोधात पालघरच्या वांडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वेणुबाई बाबूराव पाटील या 81 वर्षीय महिलेची बनावट कागदपत्र सादर करून फसवणूक करण्यात आली होती। यानंतर वयोवृद्ध महिलेने शासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली। ही बातमी लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। ज्या पद्धतीने जमिनीचा जो व्यवहार होतो आहे त्या ठिकाणी दलालांनी चुकीच्या पद्धतीने अन्य त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीची विक्री त्या ठिकाणी करतायत। आणि अशा पद्धतीने वेणुबाई बाळू पाटील यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे, शासनाला औचित्याच्या माध्यमातून माझी विनंती आहे की या महिलेला या ठिकाणी तिने इच्छा मरणासारखी इच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे तशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याला कसं प्रवृत्त करता येईल यासाठी मी माझी या सभागृहाच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे। आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। प्रवीण, आपण पाहतोय आपण लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या या बातमीनंतर आता विधानसभेत देखील आमदार यांनी हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यानंतर आता याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच नीलम, आपण बघू शकतात की लोकशाही मराठी या वृत्तवाहिनी आपली वृत्तवाहिनी या वृत्तवाहिनीने हा मुद्दा उघडकीस आणला होता। एकूणच पाहायला गेलं तर डहाणू तालुक्यातील आंबेस्तीवाडी येथे ही या महिलेची वडिलोपार्जित जमीन होती। महिलेचे वडील जे म्हणजे मृत पावले आणि त्याच्यानंतर त्यांचे वारस करायचे राहून गेले अनावधानाने। त्यांच्या अशिक्षितपणामुळे हे वारस करायचे राहून गेलेले होते आणि ह्याचाच फायदा कुठेतरी भूमाफियांनी घेतला होता आणि जे स्थानिक जे भूमाफिया आहेत या भूमाफियांनी या प्रकरणामध्ये बघितलं की सातबारावर जे नाव आहे हे नाव क्लिअर नाही आणि त्यामुळे त्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर ह्या जो नवीन सातबारा घडला गेला, एकूणच पाहायला गेलं तर जे जुने सातबाऱ्यावरील जे नाव होतं आणि आत्ताची जी नाव आहे त्याच्यामध्ये तफावत दिसून आली आणि त्या जी वृद्ध महिला होती या महिलेनी प्रशासनाकडे धाव घेतली, मात्र तिला कुठल्याही प्रकारचा तिथून न्याय मिळत नव्हता आणि त्यानंतरच मग तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणा की राज्य शासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली होती आणि हा सगळा प्रकार डहाणू विधानसभेचे जे आमदार आहेत विनोद निकोले आणि त्यानंतर पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित आहेत यांनी हा मुद्दा ह्याच्यामध्ये उपस्थित केला, अधिवेशनामध्ये उपस्थित केला आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार जो आहे हा शासनाच्या निदर्शनास आलेला आहे व काल रात्री जो आहे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नीलम जी, धन्यवाद प्रवीण आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।